थँक्यू. 12वी झालेली आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे. आता पुढे काय हा खरा प्रश्न आहे, काय सांगाल? पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की आता मी शिक्षण काय घ्यायचं आहे आणि कुठलं कॉलेज मी निवडलं पाहिजे. तर त्याच्या आधी मी एक प्रश्न विचारेन की जर कुणाला शेतीमध्ये करिअर करायचं असेल तर तो काय शिक्षण घेईल? ऑब्व्हियसली ॲग्री रिलेटेड. कुणाला जर सिंगर व्हायचं आहे तर तो काय शिक्षण घेईल? सिंगिंग. हो, म्हणजे शिक्षण ठरवायच्या आधी पहिल्यांदा करिअर ठरवलं पाहिजे की मला काय करिअर करायचं आहे. मला जॉब करायचं आहे तर जॉब रिलेटेड स्किल घेतलं पाहिजे. बिझनेस करायचा आहे का जॉब करायचा आहे का दुसरं कुठलं करिअर करायचं आहे, पहिला हा निर्णय घ्या. दिस इज द स्टेप 1 ऑफ प्लॅनिंग. मग स्टेप 2 ला हा विचार करा की ते करिअर सक्सेसफुल करायला, जॉब असू बिझनेस असू, मला कुठले स्किल्स पाहिजेत. डिग्री तर लागते, पण त्या डिग्री बरोबर 3 प्रकारचे स्किल लागतात. पहिलं स्किल खूप गरजेचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स. जॉब बिझनेस करिअर करायला ऍक्च्युली मला काय काम करायचंय ते काम शिकलं गेलं पाहिजे. दुसरं स्किल्स आहे ते म्हणजे आधुनिक काळात कॉम्प्युटर. कुठलंच काम कुठलंच करिअर कॉम्प्युटरशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे मला कॉम्प्युटर स्किल्स टेक्नॉलॉजी स्किल्स असले पाहिजेत. आणि मग तिसरं स्किल गरजेचं आहे ते म्हणजे स्मार्टनेस. माझा कम्युनिकेशन, माझा कॉन्फिडन्स, मी कसं स्टेजवरती बोलतोय, ह्या सगळा जो स्मार्टनेस म्हणू, हे 3 स्किल्स मिळवणं हे महत्वाचं. तर स्टेप 2 ला हा विचार करा की माझं ठरलेलं करिअर ग्रेट करायला मी कुठले कुठले स्किल्स गरजेचे आहेत. मग येते स्टेप 3. स्टेप 3 ला तुम्हाला ठरवायचंय की मी कुठलं शिक्षण घेऊ. असं शिक्षण की ज्या शिक्षणामध्ये हे सगळे स्किल्स मिळत आहेत तुम्हाला. तर शिक्षणाचे 12वी नंतर तुमच्या पुढं प्रामुख्यानं 2 पर्याय आहेत. एक तर जुन्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेतल्या BCom, BBA, BA, BSc सारख्या डिग्री, ह्या पद्धतीनं गेलो तर शक्यतो तर तिथं पुस्तकी ज्ञानच मिळतं. म्हणजे तुम्ही बाहेर जरी बघितलं की ही मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत पण धड ह्यांना कम्युनिकेशन येत नाही, धड ह्यांना प्रॅक्टिकल स्किल्स नसतात, टेक्नॉलॉजीमध्ये तर काहीच एक्सपोजर मिळालेलं नसतं. तर हा एक पर्याय आहे तुमच्या पुढं की जुन्याच पद्धतीचे डिग्रीज घ्या. आणि शिक्षणात दुसरा पर्याय आहे की काही आधुनिक डिग्रीज आलेल्या आहेत ज्या स्किल बेस्ड आहेत, जशा की स्मार्ट BBA, स्मार्ट BCom, अशा पद्धतीच्या डिग्रीज मधून तुम्हाला जॉब बिझनेसला लागणारं सगळं प्रॅक्टिकल कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी स्किल्स मिळतंय, ज्याच्यामुळे तुम्हाला जॉब्स आणि बिझनेसची ग्रोथ व्हायला खूप हेल्प होतीये. तर स्टेप 3 ला तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की मला शिक्षण डिग्री जुन्याच पद्धतीची घ्यायची आहे की आधुनिक स्मार्ट BBA, स्मार्ट BCom सारख्या स्किल बेस्ड डिग्री घ्यायच्यात. मग स्टेप नंबर 4 ला तुम्हाला ठरवायचं आता कॉलेज कुठलं निवडू. भले डिग्री चांगल्या असतील त्या कॉलेजनी शिकवल्या पाहिजे तो. म्हणजे तिथले शिक्षक, तिथली मॅनेजमेंट ही प्रामाणिक असली पाहिजे. मुलांबद्दल डिवोटेड असून त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी असाव्यात. आणि महत्वाचं म्हणजे तिथलं वातावरण आदर्श असावं. कारण आजकाल निम्मी मुलं तर त्या कॉलेजच्या खराब वातावरणात अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी काम आणि धंदे करायला लागतात. सो कॉलेज छान शिकवणारं, छान फॅसिलिटी देणारं, प्रामाणिकपणे पर्सनल अटेन्शन देणारं आणि आयुष्य घडवणारं, जसं पुण्याचं आमचं निलया एज्युकेशन ग्रुप आहे. सो मी तुम्हाला नक्की एक रिकमेंड करीन की शिक्षण स्मार्ट BBA, स्मार्ट BCom सारखा आदर्श निवडा की जिथे तुम्हाला सगळे इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स घडवले जातील. आणि कॉलेज निलया एज्युकेशन सारखा आदर्श निवडा जिथे तुम्हाला सक्सेस सोबत आदर्श आयुष्यही घडवलं जाईल आणि गॅरंटेड सक्सेस दिलंच जाईल.